नमस्कार मित्रांनो, मी अभिराज आणि तुम्ही पाहतात तुमचं आवडतं अभिलोक ब्लॉग। आज आपण आलो आहोत एकदम खास ठिकाणी, नाशिकच्या निसर्गरम्य नांदुरबांधवेश्वर घाटावर आणि इथलं प्रसिद्ध श्री शनैश्वर मंदिरात। इथे येताना तुम्हाला निसर्ग, आध्यात्म आणि शांततेचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो। तर चला तर सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। नांदुरबांधवेश्वर घाटाला भारताचे भरतपूर असंही म्हटले जाते, कारण इथे हजारो स्थलांतरित पक्षी येऊन थांबतात। हा परिसर बर्ड वॉचिंगसाठी जगप्रसिद्ध आहे। सकाळच्या वेळेस नदीवर पांढऱ्या बगळ्यांचा रांगा, आवाज आणि आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे खरंच मन हरवून टाकतं। घाटाच्या काठावर बसून तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवते। निसर्गाच्या कुशातला हा प्रवास तुम्हाला शहराच्या गोंगाटापासून दूर एका नव्या जगात घेऊन जातो। घाटाजवळचं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे श्री शनैश्वर मंदिर। स्थानिकांच्या श्रद्धेनुसार इथलं मंदिर खूप प्राचीन आहे आणि शनिदेवाची ही जागा अत्यंत शक्तिपीठ मानले जाते। शनिवारच्या दिवशी इथे भाविकांसाठी मोठी गर्दी होते। भक्त मानतात की इथे दर्शन घेतल्याने संकट दूर होतात आणि मनाला शांती मिळते। मंदिराचे शांत वातावरण आणि गाभाऱ्यातले दिव्याचे प्रकाश यामुळे मन भारावून जाते। हे मंदिर निसर्गाच्या मध्यभागी असल्यामुळे दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडताच नदीचा गारवा आणि घाटावरील वारा यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते। इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त मंदिर दर्शन नाही तर एक सुंदर प्रवासी अनुभव मिळतो। सकाळी किंवा संध्याकाळी घाटावर चालणं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं आणि फोटोग्राफी करणं हे येथील खास आकर्षक आहे। नांदुरबांधवेश्वर अभयारण्य फोटोग्राफीसाठी तर स्वर्गच आहे। जर तुम्हाला ब्लॉगिंग, फोटो किंवा निसर्गात रमण आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे। जर तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर नाशिकपासून नांदुरबांधवेश्वर घाट साधारण 30 किलोमीटर आहे। तुम्ही कार, बाईक किंवा लोकल ट्रान्सपोर्ट सहज पोहोचू शकता। भेट देण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी वेळ उत्तम आहे। निसर्ग पाहायचा असेल तर कॅमेरा आणि बायनोक्युलर्स नक्की आणा। तर मित्रांनो, हा होता आपला आजचा प्रवास। नांदुरबांधवेश्वर घाट आणि श्री शनैश्वर मंदिर, निसर्ग, श्रद्धा आणि शांततेचा अद्भुत संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतं। जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर अभिलोकला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुढच्या भागात आपण अजून एक सुंदर ठिकाण भेट देणार आहे। तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा, प्रवासाचा आनंद घ्या। जय महाराष्ट्र।